झोप न लागणं ही फक्त सवय नसून अनेक आजारांची किंवा शारीरिक मानसिक असंतुलनाची सूचना असू शकते. शरीर काहीतरी बरोबर नाही हे सांगण्याचा एक इशारा करत असतं. झोप न लागण्यामागील संभाव्य आजार म्हणजे मानसिक आजार आणि समस्या. सर्वात सामान्य कारण म्हणजे ताणतणाव, चिंता, नैराश्य, सतत विचार करणं, कशाची तरी भीती वाटणं, म्हणून झोप लागत नाही. झोप लागली तरी वारंवार जाग येते, सकाळी थकवा जाणवतो, हृदयाशी संबंधित आजार होतात, जसं की उच्च रक्तदाब म्हणजेच BP, हृदयविकार, रात्री धडधड वाढणं आणि ही कारणं असल्यामुळे झोपताना अस्वस्थता जाणवते, धडधड, घाम येतो, छातीत जडपणा जाणवतो, हार्मोन्सचं असंतुलन होतं, थायरॉईड, मेनोपॉज, PCOS यासारख्या समस्या निर्माण होतात. जसं की गरम झटके, घाम, चिडचिड, झोप न लागणं या समस्या निर्माण होतात. मधुमेह, रात्री वारंवार लघवीला जाणं, याचं कारण म्हणजे साखर वाढलेली असणं, तहान, अशक्तपणा, झोपेत व्यत्यय येतो, मेंदू आणि मज्जासंस्थेचे विकार होतात, जसं की मेंदूमधील केमिकलचं असंतुलन होतं, झोपेची वेळ बदलते, स्वप्नात दचकणे, श्वसनाचे आजार, रात्री आराम न मिळणं, पचनसंस्थेचे आजार होतात, जसे की आम्लपित्त, पोटात गॅस होतं आणि यामुळे छातीत जळजळ होते, ढेकरा येतात, झोपताना त्रास होतो. त्याचप्रमाणे काही आपल्या चुकीच्या सवयी, जसं की आजकाल सगळ्यांमध्येच आढळतात. जास्त चहा कॉफी घेणं, रात्री उशिरा जेवण करणं, मोबाईलचा अतिवापर, दिवसा झोप कधी गंभीर मानावं आणि तुम्ही केव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर ही लक्षणे दिसत असतील तर नक्की जाऊ शकता. 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त झोप न लागत असेल तर, दिवसा चक्कर, विसराळूपणा, चिडचिड वाढत असेल तर, वजन कमी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. झोप सुधारण्यासाठी काही उपायही करा. जसं की ठराविक वेळेला झोपी जा, झोपण्याआधी मोबाईल टाळा, रात्री हलकं जेवण करा, कोमट दूध घ्या, जायफळची चिमूट टाका, ध्यान करा, प्राणायाम करा. लक्षात ठेवा, जर तुम्ही चांगल्या सवयी लावल्या तर नक्कीच तुम्ही निरोगी राहू शकता. झोप न लागणं हे शरीराचं अलार्म सिस्टीम आहे. त्याकडे दुर्लक्ष केलं तर BP, मधुमेह, हृदयविकार, मानसिक आजार नक्कीच वाढू शकतात. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी लक्ष देऊन तुम्ही जर योग्य ते उपचार घेतले तर नक्कीच तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकता.